पहा, मागच्या टॉपिकमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जो नवीन टॉपिक पाहिला होता ते पाहिलं होतं आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे आपण डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. ठीक आहे, आज पहा, आज व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच पाहिजे. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सर्वांना माहिती आहे काय, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. ॲक्च्युली ही एक प्रकारची सर्क्युलर मोशनच आहे. ठीक आहे, ही काय एक प्रकारची सर्क्युलर मोशन आहे. याच्यामध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो, पण कशा पद्धतीनं करतो, तो व्हर्टिकली करतो. ठीक आहे, कसा करतो तो व्हर्टिकली. फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला सांगायचं झालं, एखादी स्ट्रिंग आहे आणि त्या स्ट्रिंगला जर आपण बॉब बांधली, त्या बॉबला जर आपण अशा पद्धतीनं फिरवलं, तर त्या बॉबची जी मोशन आहे ती सर्क्युलर पण आहे आणि व्हर्टिकल पण आहे. त्याला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतो. ठीक आहे, आता बघा, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल, हा एकच पार्टिकल काय करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. हा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना तो त्या सर्कलवरती वेगवेगळ्या पोझिशनला जातो. मग याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कसा येतो, आज व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवरती क्वेश्चन कसा येणार आहे ते पाहायचं आपल्याला. तर क्वेश्चन कसा येतो, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर द लिनियर व्हेलॉसिटी, किंवा त्याला तुम्ही मिनिमम लिनियर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल व्हेन परफॉर्मिंग अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट अ डिफरंट पोझिशन. म्हणजे काय की आता बघा, हा पार्टिकल आहे, आता समजा येणं इथून रोटेशनल मोशन चालू केलं. ठीक आहे, हा इथं आहे, इथं आहे, इथं आहे, ही याच्या काय तीन वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. तर या ठिकाणी त्याची लिनियर व्हेलॉसिटी काय आहे, या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी काय आहे, आणि या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी काय, अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या लिनियर व्हेलॉसिटी आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, तर पाहूयात बघा कशा पद्धतीनं आहे. तर बघा, आता ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्राममध्ये काय करतो आपण, हे जे पॉईंट आहे हा बघा, या ठिकाणची काढायची आहे, या ठिकाणची इथली काढायची आहे, त्याच्यानंतर इथली पण तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी काढायची. ओके, तर समजा ह्या पॉईंटला आपण ए नाव दिलं, या पॉईंटला मी बी नाव देतो आणि या पॉईंटला मी सी नाव देतो. ठीक आहे, या ठिकाणची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे, ती लिनियर व्हेलॉसिटी आपण व्ही ए घेतली, इथली घेतली समजा व्ही बी, आणि या ठिकाणची घेतली व्ही सी. आता आपल्याला व्ही ए, व्ही बी आणि व्ही सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपण पाहतोय काय, व्हॅल्यू ऑफ लिनियर व्हेलॉसिटी ॲट द डिफरंट पोझिशन. ठीक आहे, पहा, आता मी तुम्हाला काय सांगितलं, इमॅजिन करा की एक स्ट्रिंग आहे ना, आणि त्या स्ट्रिंगला तुम्ही एक बॉब बांधलेली आहे, आणि ती बॉब काय करते, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करते. ठीक आहे, तर समजा पहा, ज्या वेळेस तुमची बॉब या ठिकाणी असेल इथं आहे ना, तर त्यावेळेस त्या स्ट्रिंगमध्ये काय असणार आहे बाबांनो, टेन्शन असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आपण घेतलेली बॉब आहे ना बाबांनो, त्या बॉबचं जे मास आहे, ठीक आहे, त्या बॉबचं जे मास आहे ते किती आहे, स्मॉल एम आहे. मग त्याचं वेट किती होणार रे, एमची. आणि जे तुम्ही टेन्शन घेताय ना, टेन्शन, ठीक आहे, त्या बॉबचं जे त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन ते आपण टी घेणार. मग या ठिकाणी जे टेन्शन असणार आहे, पॉईंट एच्या ठिकाणचं टेन्शन आपण घेणार टी ए. आणि लक्षात घ्या, स्ट्रिंग बघा, हा समजा तुमचा सेंटर आहे, तर स्ट्रिंग खालून कुठं आहे, वरती, पण टेन्शन कुठं असणार आहे, डाऊनवर्ड. आणि जे वेट एम जे आहे ना, ते सुद्धा कुठं असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. ठीक आहे, त्याचसोबत बघा, या ठिकाणी पॉईंट बी ला, हां, आता समजा पार्टिकल बी ला आला, तर या केसमध्ये तुमचे स्ट्रिंगचं टेन्शन जे आहे ना, हे समजा टी बी हे टेन्शन आहे. टेन्शन काय आहे तुमचं, टी बी एवढं टेन्शन आहे, ते अपवर्ड असणार आहे. पण जे वेट आहे, वेट, ठीक आहे, जे वेट एम जे आहे ते कुठं असणार आहे, डाऊनवर्ड. या केसमध्ये जर तुम्ही विचार केला तर पहा, इथं तुमचं टेन्शन असणार आहे टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, आणि हे जे टेन्शन आहे, ह्या टेन्शनला तुम्ही टी सी म्हणणार, आणि याचं जे वेट आहे ना बाळांनो, हे वेट कसं असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे, एमची. लक्षात, याचं वेट काय असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे, एमची. ही झाली तुमची डायग्राम. आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यू शोधायची आहेत, व्ही एची, व्ही बीची आणि व्ही सीची. अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणची आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे. ठीक आहे, तर बघा, चालू करूयात. तीन व्हॅल्यू शोधले, हे 3 मार्काला क्वेश्चन येतो बरं का तुम्हाला. हा क्वेश्चन जनरली किती मार्काला येतो, 3 मार्काला. ओके, पहा, तर आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, सर्क्युलर मोशनसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे. तर सर्क्युलर मोशनसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, जोपर्यंत सेंट्रिपिटल फोर्स अप्लाइड होत नाही तोपर्यंत तो पार्टिकल सर्क्युलर मोशन करू शकत नाही. मग मला सांगा, इथं हा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन करत असेल तर ह्याला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे. जसं मी तुम्हाला काय सांगितलं होतं मागच्या एक्झाम्पलमध्ये, जे अर्थ आहे, अर्थ हे सूर्याच्या भोवती काय करते, सर्क्युलर मोशन करते. पण त्या ठिकाणी जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे ते कोण देतं, तर अर्थ आणि सन मधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो तिथं काय म्हणून अप्लाय होतो, सेंट्रिपिटल फोर्स. तसं या केसमध्ये बघा, लक्षात घ्या, हे जे टेन्शन आहे ना टी ए, आणि हे जे मास आहे ना एम जी, वेट, सॉरी, जे वेट एम जे आहे ना, हे दोघं जण इथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला प्रोव्हाइड करतायत. तर आपण एक काम करूयात बाळांनो, बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हेलॉसिटी शोधूयात ॲट पॉईंट ए. ठीक आहे, तर पहा, इथं लिहितो मी ॲट पॉईंट ए. ठीक आहे, पॉईंट एच्या ठिकाणची आपल्याला काय करायचं आहे, व्हेलॉसिटी शोधायची आहे.
मला सांगा पॉईंट एच्या ठिकाणची व्हेलॉसिटी शोधत असताना आपण इथे एक इक्वेशन वापरणार आहेत. कसं वापरणार मी इथं लिहितो पहा. या ठिकाणी मी लिहिणार काय लिहिणार सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू बघा टेन्शन इज इक्वल टू टेन्शन प्लस वेट टेन्शन प्लस वेट. ठीक आहे कारण हे दोघं जण हे जे टेन्शन आहे ना आणि हे जे एम जे आहे ना हे दोघं जण आपल्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. मला सांगा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे एम व्ही या ठिकाणी लिहूयात ए चा स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे आणि टेन्शन काय आहे तुमचं तर त्या टेन्शनचं नाव आहे टी ए. ठीक आहे टेन्शनचं नाव काय आहे टी ए आणि वेट किती आहे बाबा तुमचं तर वेट आहे एम जी एवढं वेट आहे. ओके आता आपल्याला शोधायचं आहे काय व्ही ए ची व्हॅल्यू म्हणजे ह्याची व्हॅल्यू शोधायची आहे. आता एक गोष्ट सांगतो बघा इथं मी लिहितो ॲट पॉइंट ए टी ए टेन्शन इज इक्वल टू 0. बघा हे जे टेन्शन आहे ना ह्याची व्हॅल्यू 0 घेणार. का 0 घेणार कारण हायेस्ट पॉईंटला गेल्याच्या नंतर जी तुमची स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग थोडीशी स्लॅक होते म्हणजे ती थोडीशी लवचिक होते आणि त्या ठिकाणी त्याचं टेन्शन 0 होतं. मग जर समजा हायेस्ट पॉईंटला जर तुम्ही टेन्शन 0 घेतलं तर जे हे वरचं इक्वेशन आहे हे वरचं इक्वेशन कसं म्हणतंय बघा हे अशा पद्धतीने इक्वेशन बनेल तुमचं एम व्ही ए चा स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू 0 प्लस एम जी. हे एम आणि एम काय झालं रे कॅन्सल आणि हे आर काय झालं इकडे जाऊन मल्टिप्लाइड. दिअरफॉर इथं काय लिहिणार तुम्ही व्ही ए चा स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. म्हणून व्ही ए इज इक्वल टू काय झालं रे बाबांनो अंडर रूटामध्ये आर जी. ठीक आहे तर पहा ही तुम्ही व्ही ए ची व्हॅल्यू शोधली. हे व्ही ए म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल. कसली व्हेलॉसिटी पण लिनियर व्हेलॉसिटी कुठली पॉईंट ए ची. लक्षात तर बघा पहिलं इक्वेशन आपल्याला सापडलेलं आहे पहिली व्हेलॉसिटी सापडलेली आहे. आपण एक काम करत बघा ही जी व्हेलॉसिटी आहे ना ह्या व्हेलॉसिटीला आपण ब्रॅकेट करूया. ठीक आहे हे जे आपला आन्सर आलेलं आहे ह्याला ब्रॅकेट करूया. ठीक आहे याला मी काय करतो इक्वेशन नंबर 1 नाव देतो. ठीक आहे ओके आता आपल्याला काय पाहिजे बघा आता तुमचा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत 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 कुठं आला पॉईंट बी ला आला. मग पॉईंट बी च्या ठिकाणी ह्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे तर पाहूयात बघा पॉईंट बी च्या ठिकाणची व्हेलॉसिटी. मग इथे मी हेडिंग देतो ॲट पॉईंट बी. ओके आता बघा हे तर खूप सोपं आहे ॲट पॉईंट बी. कसं शोधणार तुम्ही पहा आता इथं तुम्हाला एक लॉ वापरावा लागतो बाबांनो. त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे काय की व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की ज्यावेळेस पार्टिकल पॉईंट ए ला आहे आणि ज्यावेळेस पार्टिकल पॉईंट बी ला आहे तर पार्टिकल पॉईंट ए ला असताना त्याच्यामध्ये जेवढी एनर्जी आहे तेवढीच एनर्जी ज्यावेळेस तो पॉईंट बी ला आहे त्यावेळेस त्याची असणार आहे टोटल एनर्जी बरं का. तर दुसरी गोष्ट काय की या ठिकाणी जर पार्टिकल स्थिर असेल तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते पण पार्टिकल जसा वरून खाली यायला लागतो तर ती कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये आणि वरून खाली येत असताना कायनेटिक एनर्जी काय होते त्या ठिकाणी इन्क्रीज होते. लक्षात कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय होते इन्क्रीज होते. तर ते आपल्याला इथं लिहिणार आहे आपण तो लॉ लावूयात आपण. इथं लिहितो मी बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे आपण काय लावला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार तुम्ही काय लिहिणार लक्षात घ्या अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही. पाहिजे लिहितो मी टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए किंवा तुम्ही असं लिहिलं टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी तरी चालतंय. मग मला सांगा टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे तर पॉईंट ए च्या ठिकाणची टोटल एनर्जी म्हणजे त्या ठिकाणी असणार त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोघांचं बेरीज. ठीक आहे आता इथली टोटल एनर्जी काय आहे तर इथली टोटल एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू आता ए च्या ठिकाणचं कसं लिहिणार बाबा ना तुम्ही अशा पद्धतीनं कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए. मला सांगा कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी ची व्हॅल्यू तुम्ही कशी घेणार सगळ्यांना माहिती आहे 1/2 एम व्ही बी चा स्क्वेअर. ठीक आहे पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू काय घेणार आहे तुम्ही एम जी एच. आता इथं एचचा फक्त बी लावायचं कारण का ते हाईट कुठली घेणार आहे आपण बी पॉईंटची. ठीक आहे प्लस इज इक्वल टू पुढं कायनेटिक एनर्जीची इथली व्हॅल्यू ॲट पॉईंट एला काय असणार आहे 1/2 एम व्ही ए चा स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीची काय असणार आहे एम जी एच ए. आता बघा काही व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. काय काय माहिती आहे बघा लक्षात घ्या. आपल्याला व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे बघा व्ही ए स्क्वेअर. ह्याला आपण काय करतो मी थोडंसं वेगळ्या पेनने लिहितो पहा. जो तुमचा व्ही ए स्क्वेअर आहे पहा व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आर जी. ठीक आहे एच बी म्हणजे काय माहिती आहे का हाईट ऑफ अ पार्टिकल
ॲट पॉईंट बी, तर या ठिकाणी हाईट काय असणार याची 0, एच बीची व्हॅल्यू येणार तुमची 0. आणि एच एची व्हॅल्यू, एच एची व्हॅल्यू मला सांगा, आता समजा हे इथून जर एवढं कन्सिडर केलं तर ही व्हॅल्यू किती आहे आर, आणि इथून पुढची व्हॅल्यू ही किती असणार आहे आर. ठीक आहे, मग आर प्लस आर किती झालं, ट्वाईस आर, कारण आर ही काय ह्या सर्कलची रेडियस आहे. मग एच एची व्हॅल्यू काय झाली बघा, एच एची व्हॅल्यू झाली ट्वाईस आर. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, ह्या सर्वच्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला काय करायच्या उचलायच्या आहेत, आणि जे वरचं इक्वेशन आहे ना, हे वालं इक्वेशन, ह्या इक्वेशनमध्ये ह्या व्हॅल्यू पुट आउट करायच्या. ठीक आहे, तर पाहूयात बघा आपण कशा पद्धतीने करू शकतो. बघा इथं 1/2 एम व्ही बीचा स्क्वेअर इज इक्वल प्लस एम जी, एम जीला एम जी आहे असं ठेवलं. ठीक आहे, एच बीची व्हॅल्यू काय आहे 0, ह्याला ब्रॅकेटमध्ये 0 लिहिलं, इज इक्वल टू 1/2 एम आणि मला सांगा व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे आर जी. ठीक आहे, प्लस एम जी, आणि एच ईची व्हॅल्यू काय आहे ट्वाईस आर, एच ईची व्हॅल्यू काय ट्वाईस आर. पहा आता ही टर्म काय होणार आहे बाबा, याला 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ही टर्म काय झाली 0. मध्ये राहिलं काय, आपण पुढच्या पेजवरती लिहूयात बघा, काय राहणार आहे तिथं 1/2 एम व्ही बीचा स्क्वेअर इज इक्वल टू, पहा पुढं काय आहे 1/2 एम जी आर. ठीक आहे, त्याला असं लिहू शकतो 1/2 एम जी आर प्लस काय लिहिणार तुम्ही ट्वाईस एम जी आर. आलं लक्षात. पहा मग आता मला सांगा, हे जे आहे ना हे 1/2 एम व्ही बीचा स्क्वेअर आहे असं ठेवूयात. ठीक आहे, कारण आपल्याला व्ही बीचीच व्हॅल्यू शोधायची आहे. आता हे ट्वाईस एम जी आर प्लस 1/2 एम जी आर, 2 अधिक अर्धा किती होतं रे बाबानो 2.5, 2.5 म्हणजे काय 5च्या निम्मा. ठीक आहे, मग ह्याला लिहिताना तुम्ही काय लिहिणार 5/2 एम जी आर. आता बघा हे एम कॅन्सल झालं, हे एम कॅन्सल झालं, हे 2 कॅन्सल झालं, हे 2 कॅन्सल झालं, मग राहिलं काय व्ही बीचा स्क्वेअर इज इक्वल टू 5 जी आर, किंवा त्याला तुम्ही 5 आर जी म्हणू शकता. मग देअरफॉर व्ही बी इज इक्वल टू काय राहिलं अंडर रूटामध्ये 5 जी आर. ठीक आहे, व्ही बी इज इक्वल टू काय राहिलं अंडर रूटामध्ये 5 जी आर. हे तुमचं आलं इक्वेशन नंबर 2. ओके, हे काय आलं बाबा तुमचं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता पहा म्हणजे तुम्ही एनर्जी बघा, तुम्ही काय केलं वेलोसिटीची व्हॅल्यू शोधली, पहिल्यांदा शोधली कुठली पॉईंट ए ची, नंतर आता आपण शोधली कुठली पॉईंट बी ची. ठीक आहे, व्ही बी ची. आता शोधायचं आपल्याला ॲट पॉईंट सी, कुठली शोधायची बोला ॲट पॉईंट सी. शोधूयात बघा ॲट पॉईंट सी. आता सीच्या ठिकाणी सेम या ठिकाणी पण तुम्ही लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीज लावणार. ठीक आहे, कोणतं लावणार लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग लावूयात बघा, एक मिनिट. पहा इथं लिहितो मी लॉ ऑफ, असं लिहूयात बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कसं होणार मग इथं टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू येणार तुमची टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. बरोबर, मग टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी काय रे बाबा कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू, इकडे काय होणार आहे कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी. गेटिंग इट. पहा आता कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी काय असणार आहे 1/2 एम व्ही सी चा स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी काय असणार आहे एम जी, आणि हाईट घेताना फक्त त्याच्या खाली सी लावायचं एच सी इज इक्वल, इथं काय असणार आहे ह्याची कायनेटिक एनर्जी 1/2 एम व्ही बी चा स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे तुमची ते असणार आहे एम जी एच बी. आता आपल्याकडे व्हॅल्यू आहेत, काही व्हॅल्यू आहेत बाबा मला सांगा. व्ही बीचा स्क्वेअर, व्ही बीच्या स्क्वेअरची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे काय आहे 5 जी आर. एच सीची व्हॅल्यू आहे, एच सीची व्हॅल्यू बघा मी डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. एच सी म्हणजे काय पहा लक्षात घ्या, एच सी म्हणजे ह्या पॉईंट सी ची इथून हाईट किती आहे ती आर एवढी हाईट असणार आहे. मग एस सीची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही एस सी इज इक्वल टू आर, एस बी इज इक्वल टू 0. पहा एच सीची व्हॅल्यू शोधली आपण, एच बीची शोधली, व्ही बीचा स्क्वेअर आहे. मग आता आपण काय करूया ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत ना ह्या सर्व व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट आउट करूया. ठीक आहे, ह्या सर्व व्हॅल्यू काय करायच्या ह्या इक्वेशनमध्ये पुट आउट करायच्या. मग बघूयात बघा कशा पद्धतीने पुट आउट करता येतात. लक्ष द्या बघा कसं होईल मग इक्वेशन कसं बनेल 1/2 एम व्ही सी चा स्क्वेअर इज इक्वल टू बरं का प्लस एम जी एच बी इज इक्वल टू, आता जे एच सी आहे तिथं एक मिनिट आता एच सी ची व्हॅल्यू आपण शोधलेली आहे.
एच सीची व्हॅल्यू किती आलेली आहे रे बाबानो आर, मग इथं लिहिणार एम जी आर. एम जी आर. आता एम जी आर लिहिलं, ठीक आहे. मग आता एम जी आर इज इक्वल टू पुढं काय 1/2 एम व्ही बीचा स्क्वेअर, 1/2 एम व्ही बीच्या स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे 5 जी आर प्लस एम जी एच बी. आता एच बीची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे पूर्ण टर्म काय झाली 0 झाली. आता ह्याला लिहिताना मी असं लिहितो 1/2 एम व्ही सीचा स्क्वेअर प्लस एम जी आर इज इक्वल टू हे काय झालं रे 5/2 एम जी आर. आता हे एम जी आर इकडं प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे मायनस. पहा हे इकडं आणून काय होईल मायनस, मग हे कसं होईल 1/2 एम व्ही सीचा स्क्वेअर इज इक्वल टू 5/2 एम जी आर मायनस एम जी आर. मला सांगा 5/2 एम जी आर म्हणजे किती अडीच आहे, मी मगाशी सांगितलं. मग अडीच एम जी आर मधून जर एक एम जी आर गेला तर राहिला किती दीड एम जी आर म्हणजे किती असतो 3च्या निम्मा. मग ह्याला लिहिताना तुम्ही काय लिहिणार 3/2 एम जी आर आणि इथं काय राहणार 1/2 एम व्ही सीचा स्क्वेअर. हे एम कॅन्सल झालं 2 कॅन्सल झालं, राहिलं काय व्ही सीचा स्क्वेअर इज इक्वल टू 3 जी आर. ठीक आहे, राहिलं काय व्ही सीचा स्क्वेअर इज इक्वल टू 3 जी आर. लक्षात पहा. मग दिअर फोर याचा स्क्वेअर रूट घेतला तर व्ही सी इज इक्वल किती आलं अंडर रूटामध्ये 3 जी आर. व्ही सी इज इक्वल किती आलं बाबा अंडर रूटामध्ये 3 जी आर. ठीक आहे, हे आली तुमची तिसरी व्हॅल्यू. लक्षात. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू शोधलेले आहेत. ॲट पॉईंट ए ज्यावेळेस तुमचा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना पोझिशन ए ला असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यूसाठी असणार आहे अंडर रूटात आर जी. ज्यावेळेस पार्टिकल बी ला असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू असणार आहे अंडर रूटामध्ये 5 आर जी किंवा 5 जी आर. आणि ज्यावेळेस पॉईंट हा सी ला असेल म्हणजे मिड पोझिशनला असेल, पॉईंट सी हा कुठं आहे मिड, पॉईंट ए कुठं आहे हायेस्ट आणि पॉईंट बी कुठं आहे लोवेस्ट. लक्षात. आणि या ठिकाणी जी तुमची व्ही सीची व्हॅल्यू आहे ती व्ही सीची व्हॅल्यू काय असणार आहे अंडर रूटामध्ये 3 जी आर किंवा अंडर रूटामध्ये 3 आर जी. लक्षात. तर अशा पद्धतीनं तुम्ही तिन्ही व्हॅल्यू शोधलेल्या आहेत. ह्या तिन्ही व्हॅल्यू लक्षात घ्या. तुम्हाला कधी कधी फक्त हायेस्ट आणि लोवेस्ट पोझिशनचं एक्सप्रेशन विचारतात. कधी कधी तिन्हीचं विचारतात. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारलाय हायेस्ट लोवेस्ट विचारलंय का हायेस्ट लोवेस्ट आणि मिड पॉईंटचं विचारलंय त्याच्यानुसार तुम्ही आन्सर लिहायचं. लक्षात. किती मार्काला आलाय आणि डायग्राम व्यवस्थितपणे काढायचे आहे. लक्षात घ्या महत्त्वाचं डायग्रामला खूप वेटेज असतं. ठीक आहे, डायग्राममध्ये नेमिंग व्यवस्थित करायचं आहे, खाली डायग्रामला नाव पण द्यायचं. इथं तुम्ही फक्त व्हर्टिकल सर्क्युलर मोशन एवढं जरी लिहिलं तरी त्या डायग्रामचं नाव सफिशियंट होतं. डायग्रामला तुम्ही बॉक्स वगैरे करू शकता. बघा या असा माझ्यासारखं बघा अशा पद्धतीने ह्या डायग्रामला तुम्ही असा बॉक्स जर केला तर डायग्राम अतिशय सुंदर दिसते. लक्षात. तर या ठिकाणी बघा आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या लिनियर व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. नेक्स्ट पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके, थँक्यू.